इतर राजकीय पक्षांमध्ये अजूनही जागांवरनं दावे प्रतिदावे सुरू असतानाच भाजपची पहिली यादी काही क्षणांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपची 180 उमेदवारांची पहिली यादी तयार असल्याची माहिती समोर येते। 250 जागांवरती चर्चा करून 180 नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। ही पहिली यादी जवळपास 23 राज्यांमधील संभाव्य उमेदवारांची असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। त्यामुळे भाजपच्या या पहिल्या यादीमध्ये मोदी शहांसह भाजपच्या बड्या नेत्यांचा समावेश असणार हे जवळपास निश्चित आहे। या यादीमध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या नेत्यांचा समावेश असणार याकडे सर्वांच्या नजरा सध्या लागलेल्या आहेत। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या थेट दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघतोय की एकीकडे जागा वाटपाच्या चर्चा इतर पक्षांमध्ये सुरू आहे, तर आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे भाजपच्या पहिल्या यादीची। काय माहिती मिळते भाजपच्या गोटातून? सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बेगुसराय या ठिकाणी भाषण सुरू आहे आणि हे भाषण संपताच या ठिकाणी दिल्लीच्या केंद्रीय कार्यालयामध्ये भाजपच्या यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये दिग्गज नेत्यांची नावं जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्रातून जर विचार केला तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव आघाडीवरती आहे आणि मुंबईमधून पीयूष गोयल यांच्यासह काही जे नेते आहेत जे दिल्लीच्या कार्यालयामध्ये बसतात त्यापैकी विनोद तावडे यांचं देखील नाव येऊ शकतं। ठाणे मतदारसंघामध्ये विनय सहस्त्रबुद्धे यांचं नाव चर्चेला आहे। मात्र सध्या या जागेवरती जे जागा वाटप आहे महाराष्ट्रामध्ये ते झालेलं नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रामधून इतर जागांची वाटप जाहीर होतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या तरी जे नाव समोर येतंय ते म्हणजे नागपूरवरून नितीन गडकरी यांचं येते आणि इतर जे केंद्रीय नेते जर पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा। बरोबर शिवाजी, त्यामुळे आता भाजपच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमधनं नेमकी काय माहिती समोर येते, काय बातमी येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।